वेलकम माय डिअर स्टुडंट्स. आपण नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स बघतो आहोत. लास्ट लेक्चर मध्ये मी तुम्हाला त्याचं मीनिंग सांगितलेलं होतं आणि प्रॉफिट ऑर्गनायझेशन नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मधला डिफरन्स बघितला होता. आता आपण नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा जर मोठं प्रॉफिट कमवणं हा नसेल तर त्यांनी बुक्स ऑफ अकाउंट का मेंटेन करायची. सो व्हॉट इज द नीड ऑफ मेंटेनिंग बुक्स ऑफ अकाउंट्स. आता तुमच्या स्क्रीनवरती जे पॉइंट्स दिसत आहेत ते आपण एक एक वाचणार आहोत. What is the need to maintain books of accounts? To have control over monetary transactions. बेसिकली हे जे सगळे सबस्क्रिप्शन्स डोनेशन्स वगैरे मिळाले त्याचा गैरवापर होऊ नये, मिसयूज होऊ नये, त्याच्यामुळे कंट्रोल ओव्हर मॉनिटरी ट्रान्झॅक्शन्स इज इम्पॉर्टंट. टू नो द सोर्सेस ऑफ इन्कम्स वेअर दे आर एक्सपेंडेड. सोर्सेस ऑफ इन्कम काय, सबस्क्रिप्शन मधनं आलेत, मेंबरशिप फी मधनं आले, डोनेशन मिळाले, कशासाठी, कुठला सोर्स ऑफ इन्कम आहे, आणि ऍट द सेम टाइम द एक्सपेंडिचर वेअर द एक्सपेंडिचर इज डन, ते पैसे कुठे यूज केलेत. टू नो द अमाऊंट ऑफ सरप्लस अँड डेफिसिट फॉर द इयर. आपल्याला वर्षभरामध्ये पैसे येत गेले, पैसे आपण एक्सपेंडिचर करत गेलो, सो फायनली आपल्या हातात काय उरले, सरप्लस आहे का डेफिसिट आहे. टू नो द नेट वर्थ ऑफ द कन्सर्न. नेट वर्थ म्हणजेच सरप्लस डेफिसिट जे काही उरतं ते प्लस कॅपिटल फंड हा असतो आपला नेटवर्थ. अवॉइड माल प्रॅक्टिसेस, माल फंक्शन, मिसयूज ऑफ द फंड्स. मग अशी मी सांगितलं की इथे बेसिकली कंट्रोल नसतो कोणाचा, सगळेच जण एकाच लेवलवरती काम करत असल्यामुळे, कोणीतरी वरच्या लेवलवर आहे, कोणीतरी बॉस आहे, ओनर आहे, असं इथे काही नसल्यामुळे सगळेजण एका लेवलवर काम करत असतात. तो माल प्रॅक्टिस होण्याची शक्यता खूप असते, कारण इथे तसं काही रेकॉर्डिंग इन्कम टॅक्सच्या दृष्टीने काही मेंटेन केलं जात नाही. टू कम्प्लाय विथ द लॉज अँड रूल्स अँड रेग्युलेशन्स. अशा ज्या नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन साठी एक सेपरेट लॉ असतो, त्या रूल्स अँड रेग्युलेशन्स प्रमाणे, त्या लॉज प्रमाणे, त्या ऍक्ट प्रमाणेच आपल्याला बुक्स ऑफ अकाउंट्स मेंटेन करायला लागतात. सो आता आपण जी पाहिली ती होती नीड टू मेंटेन द बुक्स ऑफ अकाउंट्स. जसं आपण प्रॉफिट ऑर्गनायझेशन साठी काही स्टेटमेंट्स बनवत होतो, फायनल अकाउंट साठी ट्रेडिंग P&L आणि बॅलन्स शीट, आणि बिफोर ट्रेडिंग P&L आपण एक ट्रायल बॅलन्स बनवत होतो. सो ट्रायल बॅलन्स वॉज द बेस ऑफ प्रिपेअरिंग द फायनल अकाउंट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. मग नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये अशी कोणती स्टेटमेंट्स बनवतात जी फायनल अकाउंट्स मध्ये इन्क्लूड होतात. सो फर्स्ट आहे रिसीट अँड पेमेंट अकाउंट, सेकंड आहे इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट, अँड फायनली बॅलन्स शीट. सो रिसीट पेमेंट अकाउंट म्हणजे काय. सो रिसीट पेमेंट अकाउंट इज नथिंग बट अ कॅश बुक. मागच्या वर्षी 11वी मध्ये तुम्ही शिकलेले आहेत व्हॉट इज अ कॅश बुक. कॅश बुक इज बेसिकली ऑल द कॅश ट्रान्झॅक्शन्स अँड बँक ट्रान्झॅक्शन्स recorded in, or it is a summary of all cash or bank transactions recorded in one book. So receipt and payment account is nothing but all the cash transactions, all the receipts and all the payments are recorded in a receipt and payment account. It is a real account obviously, कारण cash is a real account. So cash account चे जर records maintain करत असू तर receipt payment account is also a real account. Real cash received is debited and cash paid is credited. All cash and bank transactions are recorded in receipt and payment account. It starts with the opening balance of cash and bank and closes with the closing balance of cash and bank. So receipt and payment account ची सुरुवात ही ओपनिंग बॅलन्सेस कॅश आणि बँकचे असतील. रिसीट अँड पेमेंट अकाउंटचा क्लोज, जिथे बॅलन्सिंग अमाऊंट लिहिली जाते, ती बॅलन्सिंग अमाऊंट काय असेल, क्लोजिंग बॅलन्स ऑफ कॅश आणि बँक अकाउंट. ओनली कॅश ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड, क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स आर नॉट रेकॉर्डेड. हे खूप महत्वाचं आहे. प्रॉफिट ऑर्गनायझेशन्स मध्ये आपण काय करतो, जे रिसिवेबल आहे ते सुद्धा आपण त्याच्यामध्ये लिहितो. रिसीट पेमेंट मध्ये ओनली कॅश ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड, क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स आर नॉट रेकॉर्डेड. हे अगदी पक्क लक्षात ठेवा. डेबिट साइड ऑफ रिसीट पेमेंट अकाउंट इंडिकेट्स द रिसीट्स. कॅश अकाउंट आहे, कॅश अकाउंटच्या डेबिटला सगळ्या रिसीट्स असणार अँड क्रेडिटला सगळे पेमेंट्स असणार आहेत. ऑल रिसीट्स अँड पेमेंट्स आर इन्क्लुडेड. सगळी रिसीट्स अँड पेमेंट इररिस्पेक्टिव्ह ऑफ देअर नेचर, म्हणजे ते कॅपिटल इन्कम आहे, कॅपिटल रिसीट आहे, रेव्हेन्यू रिसीट आहे, वेदर दे पर्टेन टू करंट इयर, प्रिव्हियस इयर ऑर नेक्स्ट इयर. बेसिकली जी कॅश मिळाली बँकेच्या थ्रू असेल नाही तर रिअल कॅश असेल, जी रिसीट झालेली आहे इररिस्पेक्टिव्ह ऑफ दॅट द नेचर ऑफ द रिसीट ऑर पेमेंट. पैसे आले की रेकॉर्ड करायचं, पैसे गेले की रेकॉर्ड करायचं, irrespective of its nature of receipt or payment. All actual receipts and payments are included. Amounts which are receivables and payables
आर नॉट इन्क्लुडेड इन रिसीट अँड पेमेंट. मग अशी मी क्रेडिट ट्रान्झॅक्शन आर नॉट रेकॉर्डेड म्हणलो तर तसाच प्रकारे हा रिसिवेबल अमाऊंट विच इज येट टू बी रिसीव्ड और येट टू बी पेड ते लिहिलेलं नाहीये रिसीट अँड पेमेंट मध्ये, फक्त रिसिव्ड आणि पेड, ऍक्च्युअली रिसिव्ड आणि ऍक्च्युअली पेड फक्त रेकॉर्ड केलेलं आहे. रिसीट अँड पेमेंट अकाउंट इज द बेसिस ऑफ प्रिपेअरिंग द फायनल अकाउंट्स ऑफ नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन. जसं ट्रायल बॅलन्स होता, ट्रेडिंग P&L बॅलन्स शीटच्या आधी ट्रायल बॅलन्स नसेल तर फायनल अकाउंट बनवताच नाही येणार. तसंच नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनच्या मध्ये रिसीट अँड पेमेंट अकाउंट इज द बेसिक अकाउंट ऑन द बेसिस ऑफ विच इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट अँड बॅलन्स शीट विच आर टू final account statements, they are prepared on the basis of receipt and payment account. So receipt and payment account जर व्यवस्थित नीटली बनवलेलं असेल विदाउट एनी मिस्टेक्स तर आपलं बॅलन्स शीट आणि इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट जे आहे ते सुद्धा व्यवस्थित विदाउट एनी मिस्टेक बनवलं जाईल. आता आपण जे म्हटलं मगाशी की इथे कॅपिटल रिसीट्स आणि रेव्हेन्यू रिसीट्स आहेत. सो व्हॉट इज बेसिकली कॅपिटल रिसीट अँड रेव्हेन्यू रिसीट, या दोघांमधला फरक काय आहे, किंवा कॅपिटल पेमेंट अँड रेव्हेन्यू पेमेंट. सो कॅपिटल आणि रेव्हेन्यू ह्या ज्या दोन मधला बेसिक फरक आहे तो मी आता डिफरन्स तुम्हाला इथे दाखवणारच आहे, पण जस्ट एका मिनिंग तुम्हाला सांगते की कॅपिटल रिसीट और रेव्हेन्यू रिसीट याचा अर्थ असा होतो की कॅपिटल रिसीट इज बेसिकली फॉर क्रिएटिंग अन ऍसेट. म्हणजे जेव्हा आपण एखादा ऍसेट विकत घेतो, फिक्स्ड ऍसेट्स वगैरे आपण जेव्हा विकत घेतो, ती विकत घेण्यासाठी जर आपण एखादा फंड गोळा केला असेल, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनच्या बद्दल बोलते, तर तुम्हाला वे ऑफ थिंकिंग तुमचं कसं ठेवायला पाहिजे, नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनच्या दृष्टीने विचार करायचा. बिझनेस ऑर्गनायझेशन कसं विचार करेल तसं नाही करायचं आहे. सो इथे तुम्हाला कॅपिटल रिसीट्स म्हणजे काय, ज्या नॉन रिकरिंग असतात, वन टाइम रिसीट्स असतात, ज्या तुम्हाला तुमच्याकडे प्रिझर्व्ह करायच्या असतात आणि त्याचा उपयोग कुठे करायचा असतो, लॉंग टर्म काही तुम्हाला ऍसेट जर घ्यायची असेल तर त्याकरता केला जातो. पण मग रेव्हेन्यू रिसीट म्हणजे काय, जे डे टू डे कामांसाठी रेव्हेन्यू रिसीट्स लागतात. आता फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगायचं तर मेंबरशिप फी आणि एंट्रन्स फी अशा दोन प्रकारच्या फीज मेंबर्स कडनं घेतल्या जातात. त्यातली जी एंट्रन्स फी आहे ना ती वन टाइम असते, की तुम्ही त्या ऑर्गनायझेशनला मेंबर होण्यासाठीची वन टाइम फी, दॅट इज एंट्रन्स फी. एंट्रन्स फी एकदाच घेतली जाते, पण सबस्क्रिप्शन फी रिपीटेडली घेतली जाते. सो सबस्क्रिप्शन म्हणजे काय, एका पर्टिक्युलर पिरियड नंतर किंवा एका पर्टिक्युलर पिरियड साठी तुम्ही सबस्क्रिप्शन भरताय, ते जर सबस्क्रिप्शन किंवा मेंबरशिप फी म्हणतात त्याला, ती जर तुम्ही परत नाही भरली तर तुमची मेंबरशिप जाते. सो ती मेंबरशिप तुम्हाला टिकवून ठेवण्यासाठी पिरियॉडिकली ते पैसे तुम्हाला भरायला लागतात. सो त्याला म्हणायचं रेव्हेन्यू रिसीट. आणि कॅपिटल रिसीट म्हणजे एकदाच मेंबरशिप फी किंवा एंट्रन्स फी तुम्ही भरली, त्याला म्हणायचं वन टाइम फी, म्हणजेच कॅपिटल रिसीट. मी तुम्हाला कॅपिटल रिसीट आणि रेव्हेन्यू रिसीट मधला डिफरन्स दाखवणार आहे. ऍट द सेम टाइम कॅपिटल पेमेंट आणि रेव्हेन्यू पेमेंट यामधला सुद्धा डिफरन्स दाखवणार आहे. याच्या पुढे आपण तो लिहून घेऊयात. कॅपिटल रिसीट आणि रेव्हेन्यू रिसीट मधला डिफरन्स बघूया. नेचर काय आहे, नॉन रिकरिंग, आणि रेव्हेन्यू रिसीट इज रिकरिंग. बेसिकली रेव्हेन्यू रिसीटचा अर्थ समजून घ्या, जे डे टू डे ट्रान्झॅक्शन्स असतात ना त्यासाठी लागणार आहे. सो सॅलरी दर महिन्याला पे करायचे, रेंट दर महिन्याला पे करायचा आहे, त्याच्यासाठी जे आपण इन्कम घेतलेलं असेल, त्याच्यासाठी ज्या रिसीट्स घेतलेल्या असतील त्याला म्हणायचं रिकरिंग नेचर म्हणजेच रेव्हेन्यू रिसीट्स. आणि ह्या नॉन रिकरिंग नेचर जनरली वन टाइम असतात. पर्पज काय आहे, टू रेज फंड्स. मगाशी मी सांगितलं तसं की तुम्हाला समजा एखादी नवीन बिल्डिंग बांधायची, एखादी एनजीओ आहे आणि त्यांना त्यांची एक नवीन बिल्डिंग बांधायची एज्युकेशनसाठी किंवा हेल्थ केअरसाठी नवीन बिल्डिंग बांधायची, तर त्यांनी काय अपील केले सगळ्यांना की त्या बिल्डिंग फंडसाठी तुम्ही पैसे गोळा करताय. सो डोनेशन्स रिसिव्ड फॉर द बिल्डिंग फंड. सो त्याच्यासाठी एक मोटिव्ह असतो, एक पर्पज असतो, टू रेज फंड्स. इथे काय आहे पर्पज, टू कॅरी आउट द डे टू डे बिझनेस ऍक्टिव्हिटीज. बिझनेस नाही म्हणायचं आपण ह्याच्यामध्ये, टू कॅरी आउट द डे टू डे एक्सपेन्सेस. बेनिफिट्स काय आहेत, बेनिफिट्स आर एन्जॉयड फॉर अ लॉंगर पिरियड. ऑब्व्हियसली की तुम्हाला बिल्डिंग फंड साठी जर पैसे गोळा करायचे असतील तर ती बिल्डिंग बांधून तयार होऊन वापरेपर्यंत तो फंड चालू राहणार आहे ना. सो त्याला म्हणायचं इट इज एन्जॉयड फॉर अ लॉंग टर्म बेसिस. बेनिफिट्स आर शॉर्ट टर्म, दे आर एन्जॉयड कन्झ्युम्ड इमिजिएटली. आता पैसे मिळालेले, सबस्क्रिप्शन्स मिळाले की लगेच सॅलरी पे करायचे, कळलं. सो कन्झ्युम्ड इमिजिएटली. पार्ट ऑफ द इन्कम ऑर नॉट, येस. सॉरी, इथे कॅपिटल रिसीट्स डू नॉट फॉर्म अ पार्ट ऑफ इन्कम बट दे आर कॅपिटलाइज्ड. बॅलन्स शीट मध्ये दाखवतात, इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये नाही दाखवत. इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट इज फॉर द करंट इयर. पण हे जे पैसे आहेत हे
वापरले जाऊ नयेत म्हणून कॅपिटलाइज केलेले असतात. ते जर तुम्ही इन्कम एक्सपेंडिचर मधल्या इन्कम साईडला दाखवले तर ते डे टू डे एक्सपेन्सेस साठी वापरले जातील, म्हणून ते इन्कम एक्सपेंडिचर मध्ये नाही दाखवत तर बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटीला दाखवतात. आणि रेव्हेन्यू रिसिट्स आर पार्ट ऑफ रेग्युलर इन्कम, रेव्हेन्यू इन्कम. पोझिशन काय आहे बॅलन्स शीट मध्ये लायबिलिटी साईड, कधी कधी स्पेसिफिक लायबिलिटी सुद्धा असते. कॅपिटल फंड हा जो फंड आहे ना हा लॉंग टर्म फंड आहे, त्याला काही स्पेसिफिक रिझन नाहीये, तो कुठल्याही कारणासाठी वापरू शकतात. पण मी आत्ताच एक्झाम्पल दिलं बिल्डिंग फंड, ते स्पेसिफिक आहे. सो तसे एक सेपरेट फंड तयार करून आपण लायबिलिटीला लिहू शकतो. इथे इट इज टेकन टू इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट इन्कम साइड. रेव्हेन्यू इन्कम्स हा इन्कम एक्सपेंडिचरच्या इन्कमला दाखवायचे असतात आणि त्या इन्कम मधनं खर्च करायचे असतात, जे डे टू डे एक्सपेन्सेस आहेत, जे त्या पर्टिक्युलर इयर साठी केलेले खर्च असतात. इफेक्ट ऑन सरप्लस और डेफिसिट, नो इफेक्ट ऑन सरप्लस और डेफिसिट ऑब्व्हियसली, कारण ते बॅलन्स शीटला दाखवतोय आपण. इन्कम एक्सपेंडिचरला दाखवत असतो तर सरप्लस किंवा डेफिसिट वरती इफेक्ट झाला असता. हे एफेक्ट करेल सरप्लस अँड डेफिसिटवर, कारण ते इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटलाच लिहिलं जातं. It is carry forwarded, yes, it is carried forwarded to the next year until it is fully consumed. एक एक्झाम्पल वेगळं देते तुम्हाला. प्राइज फंड्स असतात. प्राइज फंड्स म्हणजे काय की समजा एक शाळा आहे, तर शाळेमध्ये तुम्हाला एका कुठल्या तरी पर्टिक्युलर ह्याच्यासाठी प्राइजेस द्यायचे की 10वी मध्ये फर्स्ट आलेला, म्हणजे शाळेमध्ये फर्स्ट आलेला मुलगा किंवा एखाद्या सब्जेक्टमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवणारा स्टुडंट, अशा स्टुडंट्सना तुम्हाला जर प्राइजेस द्यायचे असतील तर ते इयरली एकदाच दिले जाणार आहेत, बरोबर. सो त्याच्यासाठीचा जो प्राइज फंड सेपरेट ठेवला जातो, तो जोपर्यंत फुल्ली कन्झ्युम होत नाही, तो फंड्स ठेवलेले आहेत, त्याच्यातनं प्राइजेस देऊन देऊन शेवटी तो फंड नील होणार, तेव्हा त्याला तो नील झाला. पण जोपर्यंत तो नील होत नाही तोपर्यंत तो कॅरी फॉरवर्ड होत राहणार आहे नेक्स्ट इयरला. इट इज नॉट कॅरीड फॉरवर्डेड बट इट इज कन्झ्युम्ड इन द करंट इयर इटसेल्फ. जे काही इन्कम रेव्हेन्यू रिसिट्स असतील त्या सगळ्या रेव्हेन्यू रिसिट्स त्या वेळेला कन्झ्युम केल्या जातात, त्या पर्टिक्युलर इयरसाठी त्या खर्च करून टाकल्या जातात. एक्झाम्पल्स काय काय आहेत? कॅपिटल फंड, सिंकिंग फंड, बिल्डिंग फंड, प्राइज फंड, हे सगळे फंड्स आहेत. हे रेज फंड्स हाच आपला मेन पर्पज आहे ना. सो हे जे सगळे फंड्स क्रिएट केलेले असतात ते एक्झाम्पल्स आहेत कॅपिटल रिसिट्सच्या. आणि इकडे सबस्क्रिप्शन्स, मेंबरशिप फीज, लॉकर रेंट रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड, ह्या ज्या सगळ्या गोष्टी आहेत ह्या इन्कम साइडला रेकॉर्ड केल्या जातात. हे जे इन्कम आहे त्यातनं आपल्याला डे टू डे एक्सपेन्सेस पण करायचे आहेत. सो हा जसा मी तुम्हाला आता डिफरन्स सांगितला कॅपिटल रिसिट्स आणि रेव्हेन्यू रिसिट्स, तसाच कॅपिटल पेमेंट्स आणि रेव्हेन्यू पेमेंट्स असा सुद्धा तुम्हाला विचारू शकतात. तर मी इथेच फक्त मार्क करून तुम्हाला देते, तुम्ही ते सेपरेटली लिहून ठेवा. ऑब्व्हियसली परत एकदा कॅपिटल रिसिट्सच्या ऐवजी पेमेंट्स म्हणलं तर ते सुद्धा नॉन रिकरिंग नेचरचेच असतात. कॅपिटल पेमेंट्स जसं मगाशी मी सांगितलं की बिल्डिंग फंड आहे, सो बिल्डिंग बांधायची आहे, सो इट इज अवर ऍसेट. जेव्हा ऍसेट बांधायचे किंवा एखादा स्पोर्ट्स क्लब असेल तर स्पोर्ट्स क्लबला जिम बांधायचंय, जिम तयार करायचंय, सो जिम इज देअर ऍसेट. सो ती झाली त्यांची कॅपिटल पेमेंट, नॉन रिकरिंग. इथे रेव्हेन्यू पेमेंट्स आर रिकरिंग, सॅलरी, रेंट हे रिकरिंग पेमेंट्स आहेत जी दर महिन्याला डे टू डे ह्याच्यासाठी करायलाच लागतात. मेंटेनन्स, जिमचा मेंटेनन्स ठेवायचा आहे, तो डे टू डे बेसिस वरतीच ठेवायला लागेल. पर्पज काय आहे? नॉट टू रेज फंड्स बट टू क्रिएट ऍसेट्स. हे जे आपण कॅपिटल रिसिट्स मध्ये लिहिलं होतं त्याच्या वेळेला तुम्ही पेमेंट्स मध्ये काय लिहाल? टू क्रिएट ऍसेट्स. आणि रेव्हेन्यू पेमेंट्स टू कॅरी आउट डे टू डे एक्सपेन्सेस. बेनिफिट्स आर एन्जॉयड फॉर अ लॉंग टर्म. बरोबर आहे, बेनिफिट्स आर शॉर्ट टर्म, एन्जॉयड इमिजिएटली. पार्ट ऑफ इन्कमच्या ऐवजी इथे पार्ट ऑफ एक्सपेंडिचर म्हणणार तुम्ही. मी हे जे ब्रॅकेट मध्ये लिहिते हे पेमेंट्स आहे असं समजा. सो दे डू नॉट फॉर्म अ पार्ट ऑफ एक्सपेंडिचर बट दे आर कॅपिटलाइज्ड. हा म्हणजे जिमची इक्विपमेंट्स घेतलेली आहेत, बिल्डिंग बांधलेली आहे, सो हे सगळे कॅपिटलाइज करायचे आहेत ऍसेट साइडला. दे फॉर्म अ पार्ट ऑफ एक्सपेंडिचर. डे टू डे एक्सपेंडिचर आत्ताच सांगितलं मी, सॅलरी, रेंट एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस असतील, क्लिनिंग एक्सपेन्सेस असतील, हे सगळे एक्सपेन्सेस मध्ये डे टू डे एक्सपेन्सेस. पोझिशन बॅलन्स शीट ऍसेट साइडला जाणार आहे, ऍसेट साइडला जाणार आणि हे एक्सपेन्सेस साइडला जाणार.
लक्षात ठेवा, मी ब्रॅकेटमध्ये जे लिहिते ते पेमेंट साठीचं लिहिते. इन्कम अँड एक्सपेंडिचरच्या एक्सपेंडिचर साईडला जाणार आहे ते आहे रेव्हेन्यू पेमेंट, आणि ऍसेट साईडला जाणार कॅपिटल पेमेंट. इफेक्ट ऑन सरप्लस, नो इफेक्ट. येस, जे इन्कम एक्सपेंडिचरला जाणार ते अफेक्ट करणार, जे इन्कम एक्सपेंडिचरला नाही जाणार ते नाही अफेक्ट करणार. कॅरीड फॉरवर्डेड, येस, ऍसेट्स आर कॅरीड फॉरवर्डेड. त्याचं डेप्रिसिएशन जोपर्यंत नील होत नाही तोपर्यंत ते कॅरी फॉरवर्ड होणार, आणि इट इज कन्झ्युम्ड इन द करंट इयर इटसेल्फ. एक्झाम्पल्स काय आहेत? पेमेंटची एक्झाम्पल्स काय आहेत? बिल्डिंग, फर्निचर, इक्विपमेंट्स एक्सेट्रा. आणि इथे काय आहेत? सॅलरी पे केली, रेंट, मेंटेनन्स. ही एक्झाम्पल्स तुमची रेव्हेन्यू पेमेंट्सची आहेत. ब्रॅकेटमध्ये लिहिते मी, लक्षात ठेवा. जे ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे ते रेव्हेन्यू पेमेंट्स, रेव्हेन्यू कॅपिटल पेमेंट्स आहे, आणि जे आधी मी सांगितलं होतं ते कॅपिटल रिसीट, रेव्हेन्यू रिसीट साठीचे. हे डिफरन्सेस तुम्हाला विचारतात, पॉइंट सगळे सेमच आहेत. सो हे दोन्ही डिफरन्सेस तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. आपण आता जे पाहिलं कॅपिटल रिसीट्स आणि रेव्हेन्यू रिसीट्स, तसंच कॅपिटल पेमेंट्स आणि रेव्हेन्यू पेमेंट्स. रेव्हेन्यू पेमेंटचाच एक अजून पार्ट आहे डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर आणि कॅपिटल एक्सपेंडिचर मधलाच रेव्हेन्यू एक्सपेंडिचर जो आहे हा नॉन रिकरिंग बेसिस आहे. तुम्हाला रिकरिंग बेसिस वरती आहे. कॅपिटल एक्सपेंडिचर हा नॉन रिकरिंग आहे, रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हा रिकरिंग आहे, दर महिन्याला होत असतो. पण डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर हा त्याचं एक्सेप्शन आहे. कशाचं? रेव्हेन्यू एक्सपेंडिचरचं. सो बेसिकली डिफर्ड रेव्हेन्यू एक्सपेंडिचर इज अ टाइप ऑफ रेव्हेन्यू एक्सपेंडिचर बट ऑफ नॉन रिकरिंग नेचर. So it is a type of revenue expenditure. Its benefits of the revenue expenses which are not consumed immediately, but they are consumed for more than 1 year. रेव्हेन्यू एक्सपेंडिचर म्हणजे काय? सॅलरी किंवा आपण रेंट पे करतो तो त्या पर्टिक्युलर महिन्याचा किंवा इयरचा असतो, ज्या फायनान्शियल इयर साठी आपण काम करतोय. सो दे आर कन्झ्युम्ड इमिजिएटली. पण काही एक्सपेन्सेस रेव्हेन्यू एक्सपेंडिचर नेचरचे असतात, पण त्याचे बेनिफिट्स आर फॉर अ लॉंगर पिरियड, एका वर्षासाठी पेक्षा जास्त असतात. फॉर एक्झाम्पल, ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस पेड फॉर 3 years. 3 वर्षाचे ऍडव्हर्टाइजमेंट एक्सपेन्सेस एकाच दिवशी पे करून टाकले, एकाच फायनान्शियल इयर मध्ये पे करून टाकले फॉर 3 years. सो मग त्या एक्सपेन्सेसचं काय करायचं? सच एक्सपेन्सेस आर डिवायडेड इंटू 3 installments अँड 1 installment इज टेकन टू इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट इन 1 year. 3 फायनान्शियल इयर्स झाली ना आपली. 3 वर्षासाठी जर ऍडव्हर्टाइजमेंट पे केलेली असेल तर 3 फायनान्शियल इयर झाली. सो ती जी ऍडव्हर्टाइजमेंट पे केलेली आहे त्याच्या 3 इन्स्टॉलमेंट्स करायच्या. एक इन्स्टॉलमेंट त्या इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटला घ्यायची. उरलेल्या 2 एक्सपेंडिचर्स इन्स्टॉलमेंट्स बॅलन्स शीटला ठेवायच्या. नेक्स्ट इयर आलं की त्या 2 मधलं एक काढायचं आणि इन्कम एक्सपेंडिचरला ट्रान्सफर करायचं. उरलेलं एक बॅलन्स शीटला राहील. थर्ड इयर जेव्हा आपण येऊ, थर्ड इयर मध्ये जे बॅलन्स शीटचं होतं ते तिथनं काढून टाकायचं आणि इन्कम एक्सपेंडिचरला टाकायचं. सो आपण कन्झ्युम कधी केलं? ड्युरिंग 3 years. याला म्हणायचं डेफर्ड रेव्हेन्यू डिफर केलं. तो एक्सपेंडिचर आपण डिफर केला 3 वर्षासाठीचा. ठीक आहे, हे लक्षात आलंय तुमच्या. आता जसं आपण रिसीट अँड पेमेंट पाहिलं तसं आपण आता इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट बघूयात. नेक्स्ट स्टेटमेंट आहे आपलं नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मधलं इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. जसं मी तुम्हाला सांगितलं, रिसीट अँड पेमेंट अकाउंट हा बेस आहे ज्याच्यावरनं फायनल अकाउंटची स्टेटमेंट्स बनवली जातात. नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये 2च फायनल अकाउंटची स्टेटमेंट्स आहेत, इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट. त्यातलं पहिलं आहे इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट. इट इज अ नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट मध्ये काय असतं? एक्सपेन्सेस आणि इन्कम्स रेकॉर्ड केली जातात. डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम्स. इट इज अ नॉमिनल अकाउंट. ऑल रेव्हेन्यू, इन्कम्स अँड एक्सपेन्सेस आर रेकॉर्डेड हिअर. जे रेव्हेन्यू टाईपचे इन्कम एक्सपेन्सेस आहेत तेच फक्त इथे रेकॉर्ड केले जातील. इट इज प्रिपेअर्ड ऑन द बेसिस ऑफ रिसीट अँड पेमेंट अकाउंट. रिसीट अँड पेमेंट अकाउंट तुम्हाला दिलेलं असतं. ज्या वेळेला तुम्ही नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशनचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला घ्याल त्यावेळेला तुम्हाला ओपनिंग बॅलन्स शीट आणि रिसीट पेमेंट अकाउंट दिलेलं असतं. त्याच्या बेसिसवर इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट करायचे. सो इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये ज्या फिगर्स दिल्या जातात त्या कुठून घेतल्या जातात? रिसीट पेमेंट अकाउंट.
balance of income expenditure account is called as surplus if the income is more than expenditure, deficit if the expenditure is more than income. Surplus or deficit are then transferred to the capital fund in the balance sheet. जसं नेट प्रॉफिटचा नेट प्रॉफिट आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचा नेट प्रॉफिट बॅलन्स किंवा नेट लॉस हा आपण कॅपिटलला ट्रान्सफर करतो, सेम तसंच करायचंय. इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट इज अ पार्ट ऑफ फायनल अकाउंट. मगाशी मी सांगितलं दोनच स्टेटमेंट्स आहेत, इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट आणि बॅलन्स शीट. कॅश ट्रान्झॅक्शन्स एज वेल एज क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड हिअर. याच्या पुढे ना मी तुम्हाला रिसीट पेमेंट आणि इन्कम एक्सपेंडिचर मधला डिफरन्स सांगणार आहे, पण इथे तुम्ही लक्षात घ्या रिसीट पेमेंट मध्ये आपण काय बघितलं होतं मगाशी, फक्त कॅश ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड, बट इन इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट कॅश एज वेल एज क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स. मग कुठली क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, सबस्क्रिप्शन समजा आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस किंवा इन्कम्स. सबस्क्रिप्शन समजा मिळाली नसतील, कोणाची 11 महिन्यांची सबस्क्रिप्शन मिळाली तर 1 महिन्याचं आउटस्टँडिंग आहे, किंवा सॅलरी 11 महिन्यांची पे केली आहे, 1 महिन्याची आउटस्टँडिंग आहे. सो ते एक्सपेन्सेस आणि इन्कम सुद्धा इथे कन्सिडर केले जातात. सो जे ट्रेडिंग P&L जर तुम्ही कंबाईन केलं तर कसं दिसेल? इन्कम एक्सपेंडिचर सारखं. कॅपिटल इन्कम एक्सपेन्सेस आर नॉट रेकॉर्डेड हिअर. कॅपिटल इन्कम आणि कॅपिटल एक्सपेन्सेस हे बॅलन्स शीटला रेकॉर्ड केले जातात, इन्कम एक्सपेंडिचरला रेकॉर्ड केले जात नाहीत. आणि ह्याच्यातला लास्ट पॉइंट काय आहे? डेबिट साइड काय आहे ह्याची? डेबिट साइड रिप्रेझेंट ऑल एक्सपेन्सेस आणि क्रेडिट साइडला ऑल इन्कम्स. इन्कम्स आणि एक्सपेन्सेस हे दोन जर येत असतील आणि हे जर नॉमिनल अकाउंट असेल तर डेबिट साइडला सगळे एक्सपेन्सेस रेकॉर्ड होतात, क्रेडिट साइडला सगळे इन्कम्स रेकॉर्ड होतात. ठीक आहे. आपण आता रिसीट पेमेंट अकाउंट आणि इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट मधला डिफरन्स बघितलाय. आपण रिसीट पेमेंट आणि इन्कम एक्सपेंडिचर इंडिव्हिज्युअली त्याचं मिनिंग आणि त्याच्या प्रॉपर्टीज पाहिल्या आहेत. आता आपण त्या दोघांमधला डिफरन्स बघूया काय ते. टाइप ऑफ अकाउंट, रिसीट अँड पेमेंट अकाउंट इज अ रिअल अकाउंट. मग अशी मी सांगितलं तसं सगळी कॅश ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड होतात. कॅश इज अ रिअल अकाउंट, देअरफॉर रिसीट अँड पेमेंट अकाउंट इज ऑल्सो अ रिअल अकाउंट. बट इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट. इथे एक्सपेन्सेस आणि इन्कम्स रेकॉर्ड होतात. दोन मधला फरक तुमच्या लक्षात येत असेल तर इथे रिसीट्स आणि पेमेंट्स, आलेल्या सगळ्या रिसीट्स आणि दिलेली सगळी पेमेंट्स रेकॉर्ड होतात, पण इन्कम आणि एक्सपेंडिचर हे इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट मध्ये जमा होतं. तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, एव्हरी रिसीट इज नॉट इन्कम अँड एव्हरी पेमेंट इज नॉट एक्सपेंडिचर. याचं कारण असं आहे की एव्हरी रिसीट मे बी डिवायडेड इंटू कॅपिटल रिसीट अँड रेव्हेन्यू रिसीट. त्यातली जी रेव्हेन्यू रिसीट आहे त्याला इन्कम म्हणायचं, जे आपण इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटला देतो. आणि कॅपिटल पेमेंट्स आणि रेव्हेन्यू पेमेंट्स मधलं जे रेव्हेन्यू पेमेंट आहे ते आपण इन्कम एक्सपेंडिचर अकाउंटला देतो. देअरफॉर इन्कम एक्सपेंडिचर मध्ये इन्कम आणि एक्सपेन्सेस एवढेच घेतले जातात. ट्रान्झॅक्शन्स, ओनली कॅश ट्रान्झॅक्शन्स आर रेकॉर्डेड. इट इज बेसिकली प्रिपेअर्ड ऑन द बेसिस ऑफ कॅश बुक. कॅशबुक मध्ये कॅश ट्रान्झॅक्शन्सच असतात. कॅश ट्रान्झॅक्शन्स म्हणजे समरी ऑफ कॅश अँड बँक ट्रान्झॅक्शन्स. इथे कॅश आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन्स दोन्ही घेतली जातात. मग अशी मी सांगितलं तसं इथे आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन पण घेतलं जाईल, आउटस्टँडिंग रेंट पण घेतला जाईल, सगळं घेतलं जाईल. ओपनिंग बॅलन्सेस काय आहेत? रिसीट पेमेंटला बेसिकली ओपनिंग बॅलन्स असतो, जो काय असतो बँक अँड कॅश बॅलन्सचा ओपनिंग बॅलन्स असतो. पण इन्कम अँड एक्सपेंडिचरला देर इज नो ओपनिंग बॅलन्स. इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट तुमचं P&L अकाउंट सारखं असतं, त्याला ओपनिंग बॅलन्स नसतो. त्याचा जो क्लोजिंग असतो ना तो लगेचच्या लगेच कॅपिटलला ट्रान्सफर करून ते अकाउंट नील केलं जातं. नवीन वर्षात फ्रेश इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट बनवलं जातं. क्लोजिंग बॅलन्स काय आहेत? रिसीट पेमेंटचा क्लोजिंग बॅलन्स पण कॅश आणि बँक बॅलन्स आहे. ओपनिंग कॅश बँक बॅलन्स, क्लोजिंग पण कॅश बँक बॅलन्स. मग ह्याचा क्लोजिंग काय? सरप्लस किंवा डेफिसिट. सरप्लस म्हणजे जर इन्कम साइड हेवियर असेल तर सरप्लस, एक्सपेंडिचर साइड हेवियर असेल तर डेफिसिट. बेसिस काय आहे? कशाच्या बेसिसवर प्रिपेअर केलं जातं रिसीट पेमेंट? कॅशबुकच्या बेसिसवर, आणि हे रिसीट पेमेंटच्या बेसिसवर. सो देअरफॉर जर रिसीट पेमेंट बनवलेलं नसेल तर इन्कम एक्सपेंडिचर अकाउंट बनवता येणार नाही. आणि इन्कम रिसीट अँड पेमेंट अकाउंट कॅशबुकच्या बेसिसवर बनवलं जातं. रूल्स कोणते अप्लाय होतात? डेबिट ऑल रिसीट्स, क्रेडिट ऑल एक्सपेन्सेस. डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. हा रूल अप्लाय होतो रिअल अकाउंटला. म्हणजे डेबिटला सगळ्या रिसीट्स रेकॉर्ड करायच्या, क्रेडिटला सगळी पेमेंट्स. नॉमिनल अकाउंट आहे, सो डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल गेन्स अँड इन्कम्स. ऑब्जेक्टिव्ह काय आहे? कशासाठी बनवायचं? इट इज टू नो द कॅश फ्लो अँड क्लोजिंग बॅलन्सेस ऑफ कॅश अँड बँक अकाउंट. कॅश फ्लो म्हणजे काय? हाऊ द कॅश इज रिसिव्ड अँड हाऊ द कॅश इज पेड.
टू विच अकाउंट और विच अकाउंट हेड द कॅश इज पेड किंवा फ्रॉम हुम द कॅश इज रिसिव्ड, सोर्स ऑफ इन्कम आणि टाइप ऑफ पेमेंट, हे सगळं इथे मेंटेन केलं जातं कॅश फ्लो मध्ये. आणि क्लोजिंग बॅलन्सेस, आता आपल्याकडे ऍज ऑन अ पर्टिक्युलर डेट कॅश अकाउंट किती, कॅश अकाउंटचा बॅलन्स किती आणि बँक अकाउंटचा बॅलन्स किती, हे ऑब्जेक्टिव्ह आहे रिसीट पेमेंट. तर इन्कम एक्सपेंडिचरचा ऑब्जेक्टिव्ह काय, टू नो द सरप्लस ऑर डेफिसिट फॉर अ पर्टिक्युलर इयर, ज्या इयरसाठी, ज्या फायनान्शियल इयरसाठी इन्कम एक्सपेंडिचर बनवतो आपण, त्याच्यामध्ये आपल्याला सरप्लस झालंय का डेफिसिट मध्ये आहोत आपण, ते कळण्यासाठी म्हणून ते बनवतात. इज इट अ पार्ट ऑफ फायनल अकाउंट्स? नो, इट इज नॉट अ पार्ट, बट इट इज द बेस टू प्रिपेअर द फायनल अकाउंट्स. काय, रिसीट पेमेंट. रिसीट पेमेंट इज नॉट अ पार्ट ऑफ फायनल अकाउंट्स, पण त्याच्या बेसिस वरती फायनल अकाउंटची 2 स्टेटमेंट्स इन्कम एक्सपेंडिचर आणि बॅलन्स शीट बनवलं जातं. अँड येस, इन्कम एक्सपेंडिचर इज अ पार्ट ऑफ फायनल अकाउंट्स, इट इज प्रिपेअर्ड अलॉंग विथ द बॅलन्स शीट. कळलं? हा इम्पॉर्टंट आहे, स्टार मार्क करा, हा विचारणार तुम्हाला. आता मी तुम्हाला जर सांगितलं तर रिसीट पेमेंटची तुम्हाला शॉर्ट नोट विचारली तर हा पार्ट लिहायचा, इन्कम एक्सपेंडिचरची विचारली तर हा पार्ट लिहायचा, म्हणजे तुमचं दोन्ही आपोआप झालं. पॉइंट वाईज लिहा. जेव्हा तुम्ही शॉर्ट नोट्स लिहिताना माझं तर म्हणणे पॉइंट वाईज लिहा, पॉइंट लिहा आणि पुढे ते लिहा, म्हणजे तुमच्याही लक्षात राहायला सोपं जातं आणि एक्झामिनरला चेक करताना अशा पॅसेजेस चेक नाही करायला लागत. पॉइंट वाईज नेहमी लिहा, तुमचा पॉइंट कळला त्यांना की झालं. ठीक आहे. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण इम्पॉर्टंट टर्मिनॉलॉजीज बघणार आहोत, ज्या नॉट फॉर प्रॉफिट ऑर्गनायझेशन मध्ये पर्टिक्युलरली वापरल्या जातात. या लेक्चरमध्ये जे काही मी आता सांगितले ते समजून घ्या, पुन्हा पुन्हा लेक्चर बघा. आताच्या लेक्चरमध्ये मी इथेच थांबते. नेक्स्ट लेक्चर पर्यंत टाटा.